SCOTUS.com। और आप देख रहे हैं मुझे, मैं हूं आशीष चौधरी, खबरों के साथ। रवी शेठ पाटील का आगमन, यांचं आगमन झालेलं आहे आणि सरपंच सचिन घरत यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे। सेक्टर 17ला कोपर स्टेशन त्या आपल्या विकाण्यासाठी लाईट लावण्यासाठी फार मेहनत करण्यात आली होती। त्यासाठी आपले सचिन राजे, रविशेठ पाटील आणि सचिन घरत यांनी सिडकोमध्ये मीटिंग घेण्यात आली होती। त्या मीटिंगला आपल्याला सांगितलं होतं की 15 दिवसामध्ये लाईट लावण्यात येईल आणि ते 15 दिवसामध्ये सिडकोने लाईट लावण्यात आलेली आहे। त्यासाठी मी रविशेठ पाटील यांचा फार आभार मानत आहे। हे आलेले रोशन म्हात्रे सुद्धा आलेले आहेत। मोरया आणि माझे परम मित्र सरपंच सचिन घरत साहेब, रोशन साहेब, सदस्य ग्रामपंचायत गव्हाण यांचे खूप खूप आभार की आज त्यांनी जी खाडकापूर स्टेशनच्या बाजूला जी लाईट लागली ते त्यांनी उद्घाटन केलं। शक्ती 17 रहिवासी संघटनेतर्फे त्यांचं हार्दिक हार्दिक आभार। सचिन घरत आणि प्रीतम म्हात्रे त्यांचं मी, रोशन म्हात्रे यांचा मी फार आभार मानत आहे। आणि त्याचप्रमाणे प्रत्येक सेक्टरच्या कार्यासाठी पुढाकार घेणारे सचिन राजे बरोबर, कारण काल संध्याकाळसाठी पर्यंत आम्ही या वायरीचा प्रयत्न करत होतो की साठी लाईट आपण कशी द्यावी, तर ते आमच्यावर रात्री 7 वाजेपर्यंत होते संध्याकाळी। त्यासाठी आम्ही फार आभार मानत आहोत। मोठ्या प्रमाणात महिला वर्ग सुद्धा आलेले आहेत, त्यांचेही आम्ही आभार मानत आहोत। आपल्या सेक्टर 17मधल्या महिलाही फार मोठ्या प्रमाणे आपल्या प्रत्येक सेक्टर 17साठी सहभागी असतात। हळदी कुंकाचे असो, कोणती इमर्जन्सी असतो की सगळे एकत्र असतात। साई मंदिर असो, प्रत्येक ठिकाणी महिला एकत्र असतात, त्यांचे आम्ही फार आभार मानत आहोत। आणि याचप्रमाणे त्यांनी असा आम्हाला सपोर्ट करावा ही इच्छा बाळगतो। नेहमी आपल्या बरोबर असतात, त्यांच्यासाठी मुक्त चिंतन केलं होतं, तावी सुद्धा होते आणि प्रत्येक लाईट पोलला मी नेहमी बघतो आपले काका वगैरे सगळे असतात आणि त्यांचे आशीर्वाद सदैव आमच्या बरोबर असावं ही इच्छा बाळगत आहे। 17 रेल्वे स्टेशन रोड ह्या रोडवरील दिव्यांचं जे आज उद्घाटन प्रसंगी माननीय इथले सरपंच सचिन घरत, त्याचप्रमाणे म्हात्रे साहेब आणि इथे सेक्टर 17 रहिवासी संघ आणि सर्वच मित्रमंडळी आपल्याला पाठपुरावा करावा तर मला तरी वाटतं सेक्टर 17 संघटनेने, कारण त्यांचा नेहमी सेक्टर 17 असेल 8 असेल नेहमी चांगला पाठपुरावा आहे। आणि तुमच्या साहेब, सचिनजी, विलास, तुम्हा सर्व लोकांच्या पाठपुराव्यामुळे ही गोष्ट घडतं आहे। आज या ठिकाणी एमडीची जी मीटिंग झाली त्यावेळेला माननीय आमदार विवेक पाटील साहेबांनी स्वतः येऊन एमडीना सांगितलं की ही कामं व्हायला पाहिजे। विवेक पाटील साहेबांनी जे सांगितलं आणि लगेचच मीटिंग आपण सीन बरोबर लावली आणि एमडीने सांगितल्यामुळं सीन ही मीटिंग आपल्याला दिली होती आणि सर्व कामं आणि कामांची उजळणी आपण सगळी केलेली आहात।
म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा केंद्र असेल किंवा गार्डन प्लॉट असतील किंवा रस्ते रिपेअरिंग असेल, सेक्टर 8 मधले किंवा सेक्टर 17 मधले जे रोडची कामं बाकी राहिलेले आहेत ते असेल, किंवा ही दिव्यांची कामं, हे दिव्यांची कामं ही तात्पुरती सध्या आहेत, पण तुमच्या पाठपुराव्यामुळं इथं सचिन एवढे आहेत की अगदी जे आपले सचिन तेंडुलकर सारखी कामं करतात असे आमचे सरपंच असतील, सचिन येडुलकर असतील किंवा सर्वच सचिन, अगदी त्या बाजूचे सुद्धा सेक्टर 19चे सचिन सर्व कामं करतात, करून घेतात. कोळी साहेब, तुमच्या पाठपुराव्यामुळे सगळं मी पुन्हा पुन्हा बोलेल की तुमची टीम जी आहे ती जबरदस्त आहे आणि एक टीम वर्क असल्यानंतर सगळं काही होतं, सगळं काही होईल, पण करून घेण्याची क्षमता जो करत असतो त्याचीच असतो. आज आम्हाला आनंद वाटतोय तुम्ही एकत्र आहात म्हणून ही कामं करून घेतात आणि याचं श्रेय या मंडळीला जात असतो. कारण त्या दिवशी सुद्धा चांगलं वक्तृत्व, म्हणजे जरी माईकवर बोलले नाही तरी पण तिथं आपल्या सरपंचांनी असतील किंवा मात्रेंनी असतील षटकार मारले की तुम्ही अजूनपर्यंत काय केलं आमच्यासाठी, समजा ग्राउंड असेल किंवा काय असेल, तुम्ही चांगली कामं करा, लवकरात लवकर करा, अशा पद्धतीची त्यांनी ताकीद सुद्धा दिलेली आहे. पुन्हा एकदा तुम्हा सर्व भगिनींचं येथे सुंदर रांगोळी जी फुलांची काढलेली आहे आणि खरोखर हे रांगोळीचं नुसतं मी एक कौतुक करतोय, पण तुमची जी एकी आहे त्याचं कौतुक मोठं करतोय की आम्हाला इथं बोलावलं, आमचा यथोचित मान सन्मान केला. पक्षाचं नाव घेऊ नये, आपण कार्य करत राहूया, पण तरी सुद्धा जी गरज लागते त्यावेळेला गरज आम्ही तिथं सांगून त्या पूर्ण करत असतो, पूर्ण करून घेत असतो. की आमचे सरपंच म्हणजे असे व्यक्तिमत्व आहेत की मला त्यांनी रिक्वेस्ट केली 2 मिनिटं तिथं आपण चलूया आणि त्यांना सेक्टर 17 मध्ये कुठे वाचनालयाची गरज आहे, ते वाचनालय ते बघू, जागा बघू आणि लगेच करून टाकू, असे आमचे धडाडीचे सरपंच आहेत, त्यांचं मनापासून धन्यवाद. आणि इथे आमचे नवी मुंबई उल्वे नोड जे आहे आणि उल्वे नोटच्या ज्या सर्व बातम्या हितचिंतक आमचे सर्वांचे आणि ह्या नवी मुंबई उल्वे नोटचे हितचिंतक आमचे आशिषजी इथं आलेले आहेत, त्यांचे मनापासून धन्यवाद की त्यांनी मॅरेथॉनच्या ज्या गोष्टी आहेत, मॅरेथॉनचा जो सपोर्ट आहे तो दिल्लीवरनं कव्हर केला होता आणि दिल्लीवरनं सुद्धा चांगल्या शुभेच्छा, म्हणजे स्कूलमध्ये जाऊन त्याचबरोबर मोठमोठ्या पुढाऱ्यांना भेटून त्यांनी शुभेच्छा या मॅरेथॉनसाठी दिलेल्या आहेत. मनापासून कौतुक करतो. आपण असंच काम करत राहा आणि अशीच चांगली संधी आम्हाला काम करण्याची द्या. मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय श्री रविशंकर पाटील साहेब, श्री सचिन गरज साहेब आणि मात्रे साहेब यांचे खूप खूप आभार की आज त्यांनी आपली इथे उपस्थिती दाखवली. आणि मला खूप सांगूचं वाटतंय की याच्यामध्ये सेक्टर 17 गावाची संघटना, माझे मित्र आणि महिला मित्र मंडळ यांचा पण खूप खारीचा वाटा आहे. त्याच्यामध्ये काही ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांचा सुद्धा आशीर्वाद, त्यांच्या सहभागाशिवाय, त्यांच्या आशीर्वादाशिवाय हे कार्यक्रम यशस्वी होऊ शकत नाहीये. त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. सेक्टर 8 शारदा गॅलेक्सी प्लॉट 21B सेक्टर 8 श्री रवी शेठ सरांचा अभिनंदन सर्वांचं तुमच्या पाठपुराव्यावर. तुमचा सहभाग असल्यामुळे सहभाग खरंच म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी आम्हाला अवेलेबल होत आहे. आम्ही मनापूर्वक आभार आहे. आज आपल्या सेक्टर 8च्या रोडवर माननीय रवी शेठ पाटील
यांच्या सहकार्याने आणि सिडकोच्या मदतीने तुमच्या रोडवर आपण लाईट लावलेल्या आहेत. त्याचप्रमाणे आपल्या आपले सचिन यांच्या प्रयत्नाने रोडचं सुद्धा लवकरात लवकर काम सुरू करण्याचा प्रयत्न चालू आहे. सेक्टर 8 साठी आम्हाला खरोखर साहेबांना सचिन वगैरे आम्हाला सेक्टरचं काहीच माहिती नव्हतं, पण विलास चांडेल साहेब यांनी एक लाईट लावून घेतली. त्यानंतर आम्हाला कळलं की इथे काय परिस्थिती आहे. 15 दिवसापूर्वी आमची सिडकोमध्ये मिटिंग झाली, त्यामुळे सेक्टर 8चे रहिवासी आम्ही सुद्धा होतो. त्यावेळी रविशेन पाटला साहेबांनी सेक्टर 8 साठी फार मोठे प्रयत्न केले की यांना लाईट देणं, यांना रोड देणं हे गरजेचं आहे. आणि त्याचप्रमाणे 3 दिवसामध्ये काम सुरू करून तुमच्या इथे लाईट आणि रोडचं काम तात्पुरतं काम केलेलं आहे. त्याचप्रमाणे आता जे पूर्ण रोडचं काम आहे तेही लवकरात लवकर करण्यात येणार आहे. ज्याप्रमाणे तुम्ही या लोकांचा सपोर्ट दिलेला आहे आणि पुढे ते द्यावा ही अशी आमची इच्छा असेल. सेक्टर 8 लेवलची संघटना साहेबांनी जो तुम्हाला शब्द दिला होता की तुमच्या रोडवर लाईट आणि रोड तो तात्पुरता करणं होईना, पण तुम्हाला करून दिला आणि हा साहेबांचा शब्द होता तो पूर्ण केला आहे. त्याबद्दल साहेबांचे तुमच्या वतीने मी मनपूर्वक आभार मानतो की साहेब तुमचं प्रेम हे असं सेक्टर 8 वरती 17 वर होत्या. आणि खास करून मी विलास साहेबांचा आभार मानेल की त्यांनी इथे आम्हाला आणून दाखवलं की इथे लाईट्स नाहीत, रोड्स नाहीत. आमचे लहान मुलं सकाळी 5:30 वाजता इथे स्कूलला जातात आणि खूप प्रॉब्लेम्स होतात. आणि साहेबांनी ते मनावरती घेतलं, साहेबांना दाखवलं. साहेबांनी 8 गाड्या घेऊन आल्या, सिडकोच्या लोकांना दाखवलं इथे लाईट्स नाहीत, रोड्स नाहीत. आणि त्याच्या मदतीने सिडकोने हे काम पूर्णपणे लवकरात लवकर करून घेतलं. त्याबद्दल सिडकोने सुद्धा खूप आभार. आणि माननीय श्री माझे गुरु रविशेन पाटील साहेब यांचे तर मनापासून आभार. आम्ही बोललो आणि त्यांनी ते लगेच मनावरती घेतला आणि आम्हाला एक सुविधा त्यांनी दिली. तर मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. आणि सचिनचे आणि पोलीस स्पेशली त्यांनाही मी सांगितलं होतं की तुम्ही त्यांनी मिटिंग अरेंज केली होती आणि त्यांनी पण इकडे येऊन सिडकोच्या लोकांना दाखवलं की लोकेशन हे आहे. त्यांनी घेतला आणि सगळं सांगितलं. तर त्या प्रकारे सगळं कामं आपल्या त्यांच्या मदतीने झाले. तर त्यांना माझे खरंच खूप खूप आभार. सेक्टर 17 सेक्टर 8 रहिवासी संघटना यांच्यातर्फे ज्येष्ठ नागरिक श्री रविशेन पाटील साहेबांचे खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद. माननीय श्री रविशेन पाटील साहेब आणि महिला मंडळाचा शब्द दिला साहेबांनी की तुमचे रोड त्याच प्रकारे मी ओंकार कोळी त्या लाईटचं उद्घाटन तुमच्या सर्वांच्या हातून झालेलं आहे असं प्रथमतः मी जाहीर करतोय. कारण आमचे ज्येष्ठ नागरिक हेच आमचे सल्लागार आणि गुरु असे आम्ही मानत असतो. आणि ह्या ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते हा लाईटच्या पोलचा उद्घाटन झालेला आहे. आम्हाला आनंद आहे. या ठिकाणी सर्व सेक्टर 8चे रहिवासी इथं जमलेले आहात. तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद की तुम्ही इथे थोडेसे आहात पण बाकी काही कामाला गेले असेल, कामानिमित्त गेले असतील त्यांचे सुद्धा आभार की आपल्यासाठी आपण सुविधा उपलब्ध करून घ्यायचा असतो. बरेच तुम्ही पाठपुरावा केला पण कोणी जास्त रिस्पॉन्स देत नाही. पण आपण सेक्टर 17चे आणि 8चे प्रश्न घेऊन टोटल बंच करून आमच्या सचिनजीने विलासजीने ते टोटल बंच करून मग ते मला हँडओव्हर केले. नंतर मी माजी आमदार विवेक पाटील साहेबांची भेट घेतली. मी तुमच्या घरातलाच एक माणूस आहे. मी फक्त तुम्हाला एक विनंती करेल की 10 तारखेला आपली महामॅरेथॉन आहे आणि उभ्या महाराष्ट्रातून असे धावपटू अर्थातच मॅरेथॉनसाठी मंडळी येणार आहेत. जर आपण धावत असाल तर आनंदाचीच गोष्ट. सचिनच्या मुलाने मगाशी सांगितलं मला 10 किलोमीटर धावायचं होतं पण मी 5 किलोमीटर धावणार आहे. मला थोडंसं वाईट वाटतोय, बोलतोय एवढूसा मुलगा आणि तो सांगतोय की मला धावायचं होतं 10 किलोमीटर पण माझी थोडीशी प्रॅक्टिस कमी पडतोय पण मी 5 किलोमीटरच धावणार आहे. मला
ही तयारी, मुलांची तयारी आणि त्यांच्यातलं अवेअरनेस जबरदस्त आहे, टॅलेंट जबरदस्त आहे. त्या टॅलेंटला वाव देण्यासाठी मी विनंती करतोय की 10 तारखेला जे मॅरेथॉन आहे त्या मॅरेथॉन मध्ये आपण सर्वांनी भाग घ्यायचा आहे. मान सन्मान केला आणि महिला भगिनीने खरोखर ही रांगोळी जशी काढलेली आहे, ही रांगोळी नुसती रांगोळी नाही तर त्यात तुमचं प्रेम आहे आणि हे कुटुंब आहे. ही वसाहत म्हणजे हे कुटुंब आहे. हे कुटुंब आपलं सतत एकत्र ठेवा ही विनंती करून मी थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पण इथे आपला बहुमूल्य वेळात वेळ काढून आम्हाला सहकार्य करण्यात आल्या त्याबद्दल धन्यवाद.